विष्णू लाहाने आहे। मी करंजी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम इथला रहिवासी आहे। मी रिपीटर बॅचमध्ये ललित सरांकडे शिकायला होतो व नीटमध्ये माझा स्कोअर 587 हा आलेला आहे। ललितमध्ये म्हणजे अप्रोच तिथे पहिले नव्हती तशी, माझी बाबा व आई सर्व म्हणत होते नांदेड लातूर, पण माझा मित्र होता तो इंजिनिअरिंगला तिथे, त्यांनी मला म्हटलं होतं स्कोअर तिथे चांगला येते व बॅचची स्ट्रेंथ अशी 500-600 एवढी नसते, लिमिटेड सीट आणि म्हणजे जवळपास चांगला रिझल्ट आहे तिथला व सर स्वतः पर्सनली फिजिक्स शिकवतात, त्याच्यामुळे एकदम ॲट मुवमेंटवर तिथे मी ॲडमिशन घेतली। बिलकुल फायदेशीर ठरलं माझं, कारण की तिथे माझा फिजिक्सचा स्कोअर खूप चांगल्यापणाने वाढला। मला मागच्या वर्षी फक्त फिजिक्समध्ये 40 मार्क होते व यावर्षी फिजिक्समध्ये 155 आलेले आहे। असा खरा रोल तर सरांचाच राहिलेला आहे, कारण की सरांनी म्हणजे वेळोवेळी टेस्ट एवढे ठेवलेले आहेत, पर चॅप्टर 3-3 टेस्ट ठेवले होते, त्याच्यामुळे असं कोणताही चॅप्टर वीक असा मला वाटला नाही। कंटिन्यू प्रोसेसमध्ये राहिल्यामुळे असं अप्रोच फिजिक्सबद्दल अवघड नव्हती, असं सरांनी सोप्या पद्धतीने सांगितलं व स्पून फिडिंग केली नाही। असं स्वतः काहीतरी म्हणजे घरून वाचून येत जा, तेव्हा जाऊन फिजिक्सचे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर राहतील या अप्रोचने शिकवलं, त्याच्यामुळे फिजिक्सचा विषय तिथे बिलकुल अवघड केला नाही। सरांचं म्हणजे अप्रोचच असा होता शिकवायचा की म्हणजे असं फिजिक्स एकदम सोप्या विषयात, जे म्हणजे रिपीटर बॅचमध्ये तुम्ही म्हणायला, पण 10th पासून जसं निघलं की फिजिक्स काय असते, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, मॅग्नेटिझम हे आपल्या अराउंड रिअल वर्ल्डमध्ये कसं वर्क करते या पद्धतीने सरांनी आम्हाला फिजिक्स या विषयाशी इंट्रोडक्शन करून दिलं, त्यामुळे फिजिक्स व सर्व विषयांचा एकदम बेसपासून तर टॉप लेवलपर्यंत नॉलेज आम्हाला मिळालेलं आहे। बायोलॉजीमध्ये तर आम्हाला सरांनी एकदम छान शिकवलं, म्हणजे रट्टाफिकेशन नाही की लॉजिक व तुम्हाला काहीतरी ट्रिक्स या पद्धतीने बायोलॉजी हा मेमराईज कसं करता येईल हा विषय खूप छान पद्धतीने शिकवलं। व केमिस्ट्रीमध्ये सर यांनी तर ऑर्गॅनिक म्हणजे इतकं सिम्पल लँग्वेजमध्ये शिकवलं आम्हाला की म्हणजे कोणीही ज्याला ऑर्गॅनिकचं ओपन नसेल त्यालाही ऑर्गॅनिक समजून जाईल, इतकं छान पद्धतीने व कोणताही आमचा विषय असा बॅक राहिला नाही। सर्व एक प्रोसेसमध्ये ललित सरांच्या टेस्ट सिरीजचा फार फायदा झाला, कारण की लेवल हे म्हणजे नीटच्या थोडंसं वर होते, कारण की मला मॉकमध्ये एवढा नव्हता स्कोअर आहे, थोडा 550-560, पण सरांचं नेहमी आम्हाला अप्रोच असं होतं इथं जेवढा स्कोअर करतात 20-30 मार्क वरच पकडून चला, कारण की आपले पेपर हे नीटच्या थोडा एक लेवल वरच राहतील। बायोलॉजीमुळे असा फायदा झाला की बायोलॉजीचे आम्हाला इथं पेपर पहिलेच अवघड देत होते की टाईम तुमचा कन्झ्युम झाला पाहिजे, त्याच्यामुळे आम्हाला एंडमध्ये बायोमध्ये फायदा झाला व नीटचा पेपर हा 3 घंटे 20 मिनिटाचा होता, पण आम्हाला इथं 3 घंट्याचीच प्रॅक्टिस करून घेतली होती, त्याच्यामुळे 20 मिनिटाचा आम्हाला चांगलाच फायदा मिळाला। ललित सरांचे क्लासेस तर मी तर म्हणजे आपल्या इकडल्या विद्यार्थ्यांना म्हणजे वाशिम, बुलढाणा, अमरावती इथल्या विद्यार्थ्यांना तर म्हणतो जॉईनच केलं पाहिजे, म्हणजे स्ट्रेंथ कमी राहते, असं जास्त एक विद्यार्थ्याकडे लक्ष दिलं जाते व फॅकल्टी नॉन टीचिंग स्टाफ हे चांगले सपोर्टिव्ह राहतात। असं नीटसाठी कोटा व असं नांदेड लातूर इतक्या बाहेर मोठ्या शहरात जाण्याचं काही काम नाही, आपल्या जवळच अकोला आहे व चांगलं टीचिंग स्टाफ आहे, नॉन टीचिंग स्टाफ आहे, त्या कारणाने अकोला व ललित सरांचे क्लासेस बेस्ट आहेत नीटसाठी। मी विष्णू बळीराम लाहाने, हा माझा मुलगा आदित्य हा ललित ट्युटोरियल सरांकडं मागच्या वर्षी रिपीटला होता आणि आम्ही लातूर, नांदेड किंवा कोट्याला जाता ललित सरांकडं जे आम्ही त्याला ट्युशनला पाठवलं त्याचं आम्हाला सार्थक झालं आणि योग्य फायदा झाला आमचा। आणि यावेळेस त्याला आमचं GMC कोल्हापूर हे कॉलेज भेटलेलं आहे आणि आदित्य इतक्या मार्काने त्याला भरभरून यश मिळालं, त्याबद्दल मी सरांचं आणि सर्व ललित ट्युटोरियल सरांचं आभारी आहे। मी प्रभा विष्णू लाहाने, मी आदित्यची आई। आदित्य लहानपणापासूनच असा जिद्द, चिकाटी आणि त्याचं एक स्वप्न होतं काहीतरी मी असं चांगलं करून दाखवावं, आणि त्याला कोल्हापूर GMC हे गव्हर्मेंट कॉलेज मिळालं, त्यामुळे ललित सरांचे आम्ही खूप आभार मानतो।